हे सर्व आपण व्यवस्थितपणे पालन करावं. या गोष्टी आपण मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला किंवा आपल्या व्यवहारात आपल्या नित्य जीवनामध्ये आपण त्या गोष्टींचं व्यवस्थितपणे पालन करावं याबद्दल चर्चा केलेली आहे. आता आपण जे आहे अध्याय क्रमांक 9 भक्ती तत्वासंबंधित अधिक विचार याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सध्या आपण 64 अंग जे आहे त्या 64 अंगांचा अभ्यास करत आहोत. अंग जे आहे पुढचे त्यांची आपण चर्चा करणार आहोत. इथे भक्तितत्वासंबंधित अधिक विचार त्याच्यामध्ये निंदा या अंगाची चर्चा करण्यात आली आहे की कशा प्रकारे वैष्णवांनी निंदेपासून पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे. मनुष्याने भगवंत किंवा त्यांच्या भक्तांची निंदा कधीही सहन करू नये. या संदर्भात भागवत 10:74-40 सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणतात की हे राजन, जर एका व्यक्तीने भगवंत किंवा त्यांच्या भक्तांची निंदा ऐकली व ती ऐकून त्या त्या स्थानांचा त्याग नाही केला तर त्या मनुष्याचे सर्व पुण्य नष्ट होते. तर त्यामुळे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जेव्हा वैष्णवांची किंवा भगवंतांची निंदा होते त्या ठिकाणी तिथे आपण थांबू नये. त्या ठिकाणाहून लगेच त्या स्थानाचा आपण त्याग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर अशा ठिकाणी जर आपण थांबलो तर आपला भक्तीचाही नाश होऊ शकतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. इथे जे वर्णन करण्यात आलेलं आहे की आपलं पुण्य नष्ट होतं, पण फक्त पुण्य नष्ट होत नाही तर आपल्या भक्तीचाही पूर्णपणे नाश त्या गोष्टीमुळे होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण जेव्हा 10 नामअपराध आपण ऐकतो त्यात सर्वात पहिली गोष्ट आहे की वैष्णव निंदा जी आहे ती आपल्याकडून होऊ नये. ही अतिशय महत्वाची आहे. तर इथे दोन्ही गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे. वैष्णव निंदा आणि भगवंतांची निंदा या दोन्ही गोष्टीमध्ये ना आपल्याला रस घ्यायचा आहे तर आपल्याला त्या ठिकाणाहून लगेच निघून जायचंय. जर आपण निघून गेलो नाही तर आपले सर्व पुण्य जे आहे त्याचा नाश होऊन जाणार आहे. आणि फक्त पुण्यच नाही पण आपण आपल्या त्याचबरोबर आपल्या भक्तीचाही नाश होऊ शकतो. तर 20वं अंग आहे तन निंदया तन निंदई आशा असहिष्णुतू असहिष्णुतू तन निंदई असहिष्णुतू की कधीही वैष्णवांची किंवा भगवंतांची जर निंदा होत असेल तर त्याला सहन करू नये. आपण त्याला सहन करणं योग्य नाही. मग सहन करायचं नाही म्हणजे नक्की काय हे फार महत्वाची गोष्ट आहे. तर एखादा व्यक्ती जर क्षत्रिय असेल तर त्याने जर एखाद्या वैष्णवाची आणि किंवा भगवंतांची निंदा ऐकली तर क्षत्रिय जो आहे तो त्या समोरच्या व्यक्तीची जीभ काढतो बाहेर आणि ती कापून टाकतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही ती निंदा सहन करू शकत नसाल तर तुम्ही ती जीभ काढून समोरच्याची जीभ छाटली पाहिजे. आणि जर ते आपण करू शकत नसेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथून निघून जाऊन पवित्र स्थानी जाऊन स्नान करून आपल्याला स्वतःला शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. तर त्या क्षणी आपण तिथून निघून जाणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारची निंदा जी आहे ही आपल्या हृदयामध्ये शंका निर्माण करते आणि शंकेचं घर जेव्हा निर्माण होतं तर त्यावेळेस आपल्या ती शंका जी आहे ही आपला पूर्ण सर्वनाश करू शकते. आणि त्यामुळे त्या क्षणी जेव्हा निंदा सुरू होते त्या क्षणी तिथून निघून जाणं अतिशय गरजेचं आहे. तर श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदातल्या 74व्या अध्यायाचा 40वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना वर्णन करतायत. निंदां भागवततां श्रवश्चाम तत् परप्रयास्य जनस्य वा ततो नाप्तति यः सोपि यति अधय सुकृतस्य चुयात. ही भगवंतांची किंवा त्यांच्या विश्वासू भक्तांची जर कोणी निंदा करत असेल आणि जो तिथून निघून जात नसेल तर तो नपयती यहपी. अगर जर तो तिथून निघून जात नसेल तर त्याचं काय होतं यती अधः सुकृतश्च. त्याची जे सुकृती आहे त्याचा पूर्णपणे अच्युत त्याचा पूर्णपणे नाश होऊन जातो.
त्या सुकृती ज्या आहे त्याचा पूर्णपणे त्या व्यक्तीच्या नाश होऊन जातो, असं इथे आपल्याला सांगण्यात येतं. त्यामुळे तन निंदया असहिष्णुता, जो निंदा होत आहे त्या निंदेच्या इथे असहिष्णुता. तर तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत शास्त्रामध्ये. जर कोणी निंदा करत असेल आणि त्या निंदा जर व्यक्ती व्यक्तीने जर ती निंदा ऐकली, तर त्या व्यक्तीने पहिली गोष्ट तर समोर जो निंदा करतो त्याचं जीभ छाटावी. दुसरी गोष्ट की आपण त्या त्या व्यक्तीने स्वतः प्राण त्याग करून द्यावे असं सांगितलेलं आहे. किंवा तिसरी गोष्ट त्या व्यक्तीने जे आहे तिथून निघून जावं आणि लगेच तत्परतेने निघून जावं. तर सध्या आपल्या परिस्थितीमध्ये आपण हेच करू शकतो की जिथे निंदा चालू आहे त्या निंदेच्या ठिकाणाहून आपल्याला लगेच निघून जायचं. आणि विशेष करून सध्याच्या जगामध्ये ह्या ऑनलाईन सोशल मीडियाच्या जगामध्ये अशा बऱ्याचशा निंदा ज्या आहेत ह्या आपल्या कानावरती पडतात. आणि अशा बऱ्याचशा निंदेमुळे आपण जे आहे हे आपलं पतन करू शकतो, आणि त्यामुळे अशा निंदेपासून पूर्णपणे दूर राहणं गरजेचं आहे. आता मायापूर यात्रेमध्ये स्वतः मला हा अनुभव आला. माझा खूप एक चांगला मित्र होता, पण सध्या दुःखद दुःखद म्हणजे अतिशय दुःखद की तो बऱ्याच गोष्टींवरती संशय घ्यायला लागलेला. का? कारण त्याने नको त्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या बऱ्याचशा, त्यात विशेष करून भगवंतांच्या विशेष करून भक्तांबद्दल भरपूर निंदा ऐकली, आणि त्यामुळे तो खूप संशयी झालेला आहे. आणि आज त्याला नाही म्हटलं तरी 20 वर्ष भक्ती करून सुद्धा तो पूर्णपणे संशयात अडकलेला आहे की त्याला तो जो करतोय ते योग्य आहे का, ज्या व्यक्तीला तो पालन करतोय ती व्यक्ती योग्य आहे का, सगळेच व्यक्ती योग्य आहेत का, की मी चुकीच्या ठिकाणी, असे सर्व त्याला संशय पडलेत. तर त्यामुळे आपण फार काळजीपूर्वक या गोष्टीचं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे तन निंदया असहिष्णुता हे फार महत्वाचं आहे. पुढे वाहूयात आपण. भगवान श्री चैतन्य महाप्रभू कृत शिक्षाष्टकम या 8 श्लोकांपैकी एकामध्ये असे म्हणण्यात आले आहे की भक्तांनी वृक्षाप्रमाणे सहन असले पाहिजे, स्वतः तरुणापेक्षाही अधिक नम्र समजले पाहिजे, त्याने इतरांना सर्व प्रकारचा सन्मान दिला पाहिजे, परंतु स्वतः करता कोणत्याही सन्मानाची अपेक्षा करू नये. भगवान श्री चैतन्य महाप्रभू एक भक्त म्हणून जरी इतकी नम्र होते, तरी श्री नित्यानंद प्रभू नित्यानंद प्रभू कोणीतरी जखमी केले आहे हे समजले त्वरित त्या ठिकाणी धावत गेले. त्यावेळी त्यांनी त्याची जगाईमध्ये या अपराधांना ठार मारण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान चैतन्य महाप्रभूंचे हे वर्तन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपण हे समजू शकतो की एक वैष्णव भक्त अतिशय नम्र आणि सहनशील असू शकतो, व तो स्वतःच्या वैयक्तिक मानाच्या मुळीच विचार करीत नाही, परंतु भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताच्या मानाचा प्रश्न उद्भवतो त्यावेळे तो कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करीत नाही. अशा प्रकारच्या अपमानाचा प्रतिकार करण्याचे 3 प्रकार असतात. जर एखाद्या मनुष्याने शब्दांनीच निंदा करत असेल, तर योग्य युक्तिवादाद्वारे त्याचा पराभव करण्याचे नैपुण्य आपल्या अंगी असले पाहिजे. पहिली गोष्ट ही आपल्या अंगी त्या असलं पाहिजे की आपण त्याला तर्कवाद करून त्या व्यक्तीशी आपण योग्य प्रकारे त्याला आपण हरवू शकतो. जर आपल्याला प्रतिपक्षाचा पराभव करणं शक्य नसेल, तर दुसरी पायरी म्हणजे आपण त्या ठिकाणी तसेच उभे न राहता आपल्या प्राणाचा त्याग केला पाहिजे. की वैष्णव निंदा, भगवंतांची निंदा ऐकल्यामुळे आपण जर त्याचा प्रतिवाद करू शकत नसेल, तर आपण प्राणाचा त्याग केला पाहिजे. आपल्याला या पहिल्या 2 मार्गाचा अवलंबन करणे शक्य नसल्यास आपण तिसरा मार्ग अवलंबला पाहिजे, तो म्हणजे आपण त्या स्थानाचा त्याग करून तेथून निघून गेले पाहिजे. एखाद्या भक्ताने उपरोक्त 3 प्रकाराचा अवलंबन केला नाही, तर त्याला त्याचे भक्ती मार्गातून पतन होते. जर त्याने हे केले नाही तर त्याच्या भक्ती मार्गातून पतन होऊ शकते. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न आहे? निंदा या तन निंदा स्नितू या सगळ्या या हरे तत्वावर कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. याच मत. प्रभूजी, आपण आता म्हटलात ना की 20 वर्ष भक्ती होऊन सुद्धा म्हणजे ते शंका काढतात भगवंतांच्या याच्यावर. बरोबर. तर प्रभूजी, हे शंका जेव्हा असं आता मलाही म्हणजे मायापूर यात्रेतच 2-3 माताजी भेटल्या खूप वर्षापूर्वीच्या. हम्म. दीक्षित, ब्राह्मण दीक्षित आहेत. पण जेव्हा म्हणजे हे वरचे जे असतात अधिकारी म्हणा किंवा जे काही असेल संस्थेतले, हम्म. त्यांच्याकडून जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात ना, मग तेव्हा त्या म्हणतात की आपण जर एवढे वर्ष आपण भक्ती करतोय सगळं सोडून, तर हे लोक जर असं वागतात तर मग आपण काय करावं, कशासाठी भक्ती करावी? बरोबर. तर बऱ्याच भक्तांच्या जीवनामध्ये हे होतं. फार महत्वाचा प्रश्न आहे हा. तर 2 गोष्टी आहेत आपल्याला समजणं, की आपण संस्थेमध्ये कार्य करत आहोत. जे काही भक्तिमय कार्य आपण करत आहोत हे संस्थेमध्ये करत.
श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर संस्था या शब्दाचं वर्णन करताना सांगतात की इन्स्टिट्यूशनेशन इज अ हेल, किंवा ते म्हणतात की इन्स्टिट्यूशन म्हणजे एक जी संस्था म्हणजे एक अ, मोठी चुकीची गोष्ट आहे, किंवा संस्था म्हणजे एक खूप मोठं त्रासदायक गोष्ट आहे. कारण संस्था म्हटल्यानंतर चर्चा येणार, संस्था म्हटल्यानंतर व्यक्तींचं तर्कवितर्क होणार, व्यक्तींमध्ये वादविवाद होणार, व्यक्ती जे आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा करणार. त्यामुळे कुठलीही संस्था असली, मग ती आध्यात्मिक किंवा भौतिक, त्याच्यामध्ये या गोष्टींचा वरचढ होत असतं. म्हणजे भौतिक गोष्टीमध्ये खूप जास्त होतं, आध्यात्मिक गोष्टीमध्ये काही कमी प्रमाणात होतं, पण संस्थेमध्ये हे होतं. मग काय करायचं? मग संस्थेमध्ये असं होत असेल तर मग संस्था सोडून द्यायची का? नाही. कारण या संस्थेमुळेच आपल्याला सेवा मिळते, या संस्थेमुळेच आपण एकत्र येऊ शकतो, आणि आपल्याला एकत्र आल्यामुळे भक्त संघामध्ये प्रेरणा मिळते. ही संस्था आहे त्यामुळे एवढे कार्यक्रम आहेत, ही संस्था आहे त्यामुळे भगवंतांचं एवढं सुंदर दर्शन आहे, एवढा सगळा उत्सव आहे, आणि एवढा सगळा मेळावा आहे, एवढं सगळं काही प्रेरणादायक गोष्टी आहेत आपल्याला. त्यामुळे या संस्थेपासून आपण दूर होऊ शकत नाही, आणि त्याचबरोबर संस्थेत होणाऱ्या अडचणी ज्या आहेत ह्या दोन्ही गोष्टींना सुद्धा आपल्याला सहन करावं लागणार. तर मला आठवतंय 25 डिसेंबर 2007 मध्ये परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी पुण्यामध्येच प्रवचन दिलं होतं. आणि त्या पुण्यामध्ये प्रवचन देत असताना महाराजांनी फार महत्त्वाचा मुद्दा तिथे मांडला होता. तर त्यावेळेस आपले पुणे मंदिरातले एक वरिष्ठ ब्रह्मचारी होते त्यावेळेसचे. तर त्यांनी काही कारणास्तव आश्रम सोडला होता, आणि त्यामुळे बरेचसे ब्रह्मचारी विचलित झाले होते. आणि त्या सर्व ब्रह्मचाऱ्यांनी, म्हणजे एक 10-12 ब्रह्मचारी जे आहेत त्यावेळेस, आणि त्यावेळेस एवढे खूप ब्रह्मचारी नव्हते, त्यावेळेस एक 45-47-50 असे ब्रह्मचारी असतील पुणे मंदिरामध्ये. तर 10-12 ब्रह्मचाऱ्यांनी निर्णय घेतला की असा उत्तम उत्कृष्ट ब्रह्मचारी व्यक्ती जे आहेत ते आश्रम सोडू शकतात, तर आपलं काय, म्हणून त्यांनी जाण्याचा निर्णय केला होता. आणि ही बातमी जेव्हा महाराजांना कळाली, तर त्यावेळेस महाराजांनी खूप महत्वाचा मुद्दा तिथे मांडला. आता मी इथे ब्रह्मचारी आश्रम सोडण्याबद्दल काही म्हणत नाहीये, पण मग आपण आपल्याशी जर काही चुकीची वर्तणूक झाली, मग आपण या लोकांबरोबर राहायचं की नाही, भक्ती करायची की नाही, हा जेव्हा प्रश्न येतो, असं जेव्हा कधीही मनामध्ये शंका येते, तर त्यावेळेस आपण नक्कीच हे महाराजांचं जे वाक्य आहे ते लक्षात ठेवू शकतो. महाराज स्वतःचं कधीच उदाहरण देत नाही. महाराज म्हणाले सुद्धा तिथे की मी स्वतःचं उदाहरण कधीच देत नाही, पण मी आज नक्की याच्याबद्दल चर्चा करतोय. आणि महाराज म्हणाले की मी न्यू वृंदावनमध्ये राहत होतो, आणि एकेकाळी प्रभातांच्या वेळेस न्यू वृंदावनमध्ये त्यावेळेस 100 पेक्षा जास्त ब्रह्मचारी होते. आणि तू अमेरिकन 100 तरुण मुलं ब्रह्मचारी त्यावेळेस होणं हे खूप अशक्य होतं, आणि तरी त्या परिस्थितीमध्ये खूप एकदम शरणागत असे डेडिकेटेड 100 पेक्षा जास्त ब्रह्मचारी होते. आणि हे सगळे असताना कालांतराने हळूहळू प्रत्येक ब्रह्मचारी जो आहे त्याचं लग्न झालं तिकडच्या. महाराज म्हणाले फक्त आम्ही दोघं शिल्लक राहिलो, मी आणि बरसाना महाराज. बाकी सर्व जे आहेत त्यांनी लग्न केले. आता हे म्हणल्यानंतर महाराज म्हणाले मी माझ्या स्वतःच्या गर्वाबद्दल गर्व सांगत नाहीये, पण मी का टिकलो हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचं आपल्या जर्नी होम मध्ये सुद्धा पाहतो आपण, की जेव्हा जर्नी होम या पुस्तकात पाहतो की महाराजांना जेव्हा ती मुलगी जेव्हा महाराजांना पत्र चिठ्ठी देते, आणि महाराजांना वाटतं की ही पण आध्यात्मिक आहे आणि मी विचार करू का, पण नंतर मग महाराज म्हणतात नाही, जे जिजस आहेत त्यांनी का आपलं जीवन पूर्णपणे डेडिकेट केलं होतं, कारण ते धर्म समजू शकतील आणि धर्माचा प्रचार करू शकतील. आणि तशाच प्रकारे महाराज म्हणाले की आज त्यावेळेस 25 डिसेंबर असल्यामुळे ख्रिसमस होता, त्यामुळे महाराज म्हणाले की जिजस हे एक उत्कृष्ट उदाहरणच आहे, आणि फक्त जिजस नाही, माझे आचार्य सुद्धा उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि ते म्हणाले माझे गुरु शिल प्रभुपाद आणि माझे परमगुरु शिल भक्तिसिद्धांत सहज ठाकूर यांनी का जीवन डेडिकेट केलं, आणि त्यांनी आयुष्यभर जीवन डेडिकेट केलं ह्याच कार्यासाठी की मला प्रचार करायचा आहे, मला धर्माचं रक्षण करायचं आहे, मला जे आहे हे सर्वांपर्यंत हा जो चैतन्य महाप्रभूंचा संदेश पोहोचवायचा आहे. तर मी बाकीचे सोडतायत म्हणून का सोडावं, किंवा मला थोडाफार त्रास होतोय म्हणून मी का सोडावं, नाही. तर त्यामुळे जीवनामध्ये नेहमी आपलं जे उत्तम ध्येय आहे, आणि आपले जे उत्कृष्ट जे आपल्या जीवनातले जे उत्कृष्ट काय म्हणू शकतो आपण, आयडल, प्रमुख जे आहेत म्हणजे गुरुवर्य आहेत आपल्या जीवनातले, त्यांच्याकडे पाहून आपण जीवन नक्की जगायचंय. आणि जेव्हा आपण व्यवस्थित आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट तर नक्कीच समजते की हा जो मार्ग आहे हा योग्य आहे, हा मला भगवंतांपर्यंत घेऊन जाणार आहे.
आपला तेवढा शिला प्रभुपादांवरती विश्वास हा नक्कीच असला पाहिजे, चैतन्य महाप्रभूंवरती तेवढा विश्वास हा नक्कीच असला पाहिजे, आणि आपल्या गुरुवर्यांवरती तो विश्वास असला पाहिजे. आणि त्यामुळे अशा प्रकारे आपण बाकी जे काही होते आजूबाजूला, आपल्या वरिष्ठांमुळे, आपल्या मित्रांमुळे, आपल्या कधी कधी ज्युनियरमुळे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नगण्य आहेत. जेव्हा आपण आपले गुरु त्यांची शरणागती पाहतो, प्रभुपाद त्यांची शरणागती पाहतो, त्यांनी केलेलं कार्य पाहतो, आणि आपल्याला दिलेला हा उत्कृष्ट मार्ग पाहतो, असा मार्ग पाहत असताना आपल्याला कसल्याही प्रकारची शंका कुशंका की मी हे करावं की नाही ही नसली पाहिजे. कसल्याही प्रकारची शंका कुशंका आपल्या मनात यायला नको. आपल्याला फक्त उत्तम आपलं ध्येय माहिती आहे की मला जे आहे ते म्हणजे मला कृष्णाची प्राप्ती करायची आहे, मला जे आहे ही कृष्ण सेवा करायची आहे, आणि त्यासाठी माझे गुरूंनी दाखवलेला मार्ग माझ्यासाठी उत्कृष्ट आहे. त्यामुळे माझं गुरु जे आहे ते माझ्यासमोरचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ज्या प्रकारे महाराज म्हणाले की मी प्रभुपादांकडे पाहून माझं जीवन जे आहे आतापर्यंत शरणागती माझी जी आहे ही चालू आहे. माझे मी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांकडे पाहून माझी शरणागती चालू. त्यामुळे अशा अडचणी प्रत्येकाच्या जीवनात आल्या. प्रभुपादांच्या जीवनात नव्हत्या आल्या का? गुरु महाराजांच्या जीवनात नव्हत्या आल्या का? प्रत्येकाच्या जीवनात भरपूर अडचणी आल्या, पण त्यांचं ध्येय जे आहे ते अतिशय क्लिअर होतं. आणि अशा ध्येयाकडे ध्यान देऊन आपण कसल्याही प्रकारच्या उतार चढावाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्ण. ऐकू आलं ना सर्वांना? ओके. अजून कोणाला काही विचारायचं आहे? प्रभूजी, हे जे मी आता विचारलं, तर समजा वरिष्ठांकडून जे असतील सर्व तर त्यांची जे म्हणजे जे काही चुकी झाली असेल किंवा काय, मग आपण त्यांच्यापासून अलिप्त होऊन जावं का? जर आपल्याला सहन होत नसेल तर अलिप्त होऊ शकतो आपण. पण अलिप्त होण्यापेक्षा म्हणजे आपण अलिप्त होण्याबद्दल राधा गोपीनाथ पुरंचं ट्री ऑफ लाईफ खूप छान सेमिनार आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की पान जे आहे हे झाडापासून जर अलिप्त झालं तर ते सुकून जाणार आहे, त्या पानाचं नुकसान आहे. त्यामुळे आपण एका पानासमान आहात, त्या झाडापासून आपल्याला अलिप्त नाही व्हायचं. कुठेतरी व्यवस्थित प्रकारे योग्य प्रकारे जोडण्याचा आपण प्रयत्न करायचा. कोणी दुसऱ्या भक्तांबरोबर, दुसऱ्या संघाबरोबर आपण जोडून आपल्याला भक्तिमय प्रगती करत राहायची. पण जर सहन करू शकत असेल तर काही अडचण नाहीये. चालेल प्रभूजी, थँक्यू. प्रत्येक व्यक्तीमध्ये तेवढेच चांगले गुण असतात आणि तेवढेच वाईट गुण आहेत. तेवढेच म्हणजे कमी जास्त प्रमाणात वाईट चांगले गुण असतात. तर आपण त्या चांगल्यावरती फोकस करून आपल्या ध्येयाकडे ध्यान द्यायचं. ठीक आहे. तर निंदा या गोष्टीवरती अजून कोणाला काही चर्चा करायची आहे? ठीक आहे. 21. वैष्णव चिन्ह धृतः. वैष्णव चिन्ह धृतः म्हणजे वैष्णव चिन्ह धारण करायचे आपल्याला. ते म्हणजे तिलक आणि तुळशी माळ, हे जे वैष्णव चिन्ह जे आहे हे आपल्याला धारण करायचं आहे. तर त्याच्याबद्दल काय म्हणतायत आपण पाहूया श्लोक रूपात. वैष्णवाने आपल्या शरीराला तिलक आणि माळांनी कसे सजवावे या संबंधी पद्मपुराणात असे म्हटले आहे. भगवान विष्णूंचे भक्त आपल्या कंठी तुळशी माळा धारण करतात. आपल्या शरीरावरील 12 स्थानांना विष्णूंची मंदिरे समजून तेथे तिलक धारण करतात. भगवान विष्णूंची शंख, चक्र, गदा, पद्म ही चिन्हे स्वतःच्या देहावर अंकित करतात आणि स्वतःच्या कपाळावर विष्णू तिलक धारण करतात. विष्णू भक्त आपल्या उपस्थितीने संपूर्ण जग पवित्र करीत असतात, आणि ते ज्या ठिकाणी राहतात ते स्थान वैकुंठाप्रमाणे होऊन जाते. स्कंद पुराणातही अशा प्रकारचे एक वर्णन आढळते. तेथे असे म्हटले आहे की ज्या व्यक्ती स्वतःला तिलक किंवा गोपीचंदनाने सुशोभित करतात त्यांच्या सर्वांगावर भगवंतांचे पवित्र नाम लिहिलेले असते, आणि ज्यांच्या गळ्यात तथा वक्षस्थळावर तुळशीच्या माळा असतात त्यांच्या समोर यमदूत कधीही जात नाही. वैष्णवांना कधीही यमदूतासमोर जाण्याची आवश्यकता नसते. श्रीमद भागवतातील अजामेळाच्या कथेमध्ये असे म्हटले आहे की यमदूताने कधीही वैष्णवांसमोर जाऊ नये असा स्पष्ट आदेश त्यांना यमराजाकडून प्राप्त झालेला आहे. वैष्णव नेहमी यमराजांच्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे स्थित असतात. पद्मपुराणात असे म्हटले आहे की जो मनुष्य चंदनाने च्या नामाक्षराने आपले शरीर विभूषित करतो
तर सर्व पापांपासून मुक्त होऊन मृत्यूनंतर सरळ कृष्ण लोकात जातो आणि तेथे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे सानिध्य प्राप्त करतो. हरी बोल. तर त्यामुळे आपल्याला तिलक आणि कंठी हे जे वैष्णवांचे चिन्ह आहेत हे आपल्याला धारण करायचे आहेत. वैष्णव चिन्ह धृतः. वैष्णवांचे हे जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला धारण करणं महत्वाचं आहे. इथे काही महत्वाच्या गोष्टी आहेत. वैष्णव चिन्ह तिलकाबद्दल आपण वर्णन ऐकलेलंच आहे. तिलक जे आहे हे दोन गोष्टींचं प्रतीक आहे. आपण जेव्हा माथ्यावरती तिलक धारण करतो किंवा आपल्या शरीरावरती तिलक धारण करतो, तो तिलक म्हणजे भगवंतांचे दोन चरण आहेत आणि त्या चरणी अर्पण केलेली जी तुळशी आहे ही आपला जो तुळशीचा भाग आहे खालचा, जो आपण नाकावरती काढतो तो तुळशीचा भाग आहे. तशाच प्रकारे हे तिलक जो आहे याला जर आपण उलट पकडलं तर जी तुलसीचा जे टोक आहे ते म्हणजे मंदिराच्या कलसा समान आहे आणि बाकीचा जो तिलकाचे दोन भाग आहेत ते म्हणजे एक मंदिर आहे. म्हणजे आपण मंदिर जे आहे हे धारण करतो. आणि हे गिरिराज बद्दल वर्णन करताना सुद्धा जे निज निकट निवास गिरी गोवर्धनत्वम हे जे गीत लिहिलेलं आहे श्री रघुनाथदास गोस्वामींनी, त्याच्यामध्ये सुद्धा वर्णन करताना ते सांगतात की कशा प्रकारे गोवर्धन जो आहे हा वृंदावनाचा तिलक आहे. तर जेव्हा आपण तिलक धारण करतो त्यावेळेस आपण अशा गोष्टींचं स्मरण नक्कीच करू शकतो. आणि त्यामुळे तिलक धारण करणं हे अतिशय पवित्र आहे. त्याला तिलक धारण केल्यानंतर आपण जे आहे हे जगाला सांगतोय की मी विष्णुदास आहे. म्हणजे व्यक्ती जो आहे, शिला प्रभुपादांना एकाने विचारलं होतं की स्वामीजी तुम्ही ते डोक्यावरती ती माती का लावली आहे. त्यास प्रभुपादांनी त्यांना विचारलं की तू तुझ्या गळ्याच्या भोवती तो टाय का बांधलायस. त्याच्याकडे प्रश्न नव्हता, त्याचं उत्तर नव्हतं, तो टायकडे बघत बसला. नंतर प्रभुपादांनी सांगितलं की काय ती माती का धारण केली. तो तिलक आहे आणि तिलक धारण केल्यामुळे आपण जगाला सांगतोय की मी भगवंतांचा दास आहे, मी विष्णू दास आहे. आणि हे ऊर्ध्व पुंड्रक जे आहे, हे ऊर्ध्व पुंड्रक जे आहे हे त्याचं साईन आहे की आम्ही विष्णुदास आहे. आणि हा तिलक धारण केल्यामुळे काय आहे, तुम्ही वैष्णव म्हणून ओळखले जाता. आणि वैष्णव म्हणून जेव्हा आपण ओळखले जातो त्यावेळेस यमदूत जो आहे हा त्या व्यक्तीकडच्या जवळपास भटकत नाही. आणि त्यामुळे गोपीचंदनाचा तिलक धारण केल्यानंतर यमदूत आपल्या जवळ भटकत नाहीत. एक कथा येते. त्या कथेमध्ये एक मुसलमान व्यक्ती होता. तो जो आहे बैलगाडी घेऊन रात्रीच्या वेळेस प्रवास करत होता आणि तो प्रवास करत असताना अचानक त्याच्या बैलांना जे आहे हे पहिल्यांदा यमदूतांचं दर्शन झालं आणि ते बैल जे आहे ते घाबरले, इकडे तिकडे पळाले आणि ते त्यानंतर त्या त्या मुसलमाना सुद्धा व्यक्तीला सुद्धा यमदूतांचं दर्शन झालं आणि तो अतिशय घाबरला. आणि त्यानंतर ती बैलगाडी जी आहे ती हे इकडे तिकडे पूर्ण हे झाली, ओलांडली ती. आणि ते ओलांडल्यानंतर ती बैलगाडी जी आहे, तो बैलगाडीतून व्यक्ती पहिल्यांदा खाली पडला आणि त्यानंतर त्या व्यक्तीवरती ती बैलगाडी पडली. आणि त्याचा मृत्यू हा अटळ होता कारण यमदूत त्याला घ्यायला आलेले होते. आणि ज्या ठिकाणी तो पडला, तर तो पडल्यानंतर तिथे यमदूत आले आणि यमदूत तिथून लगेच निघून गेले. आणि हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर झालं. आणि यमदूत जाता जाता म्हणाले की त्याला आपण हात लावू शकत नाही कारण तो ज्याच्यावरती पडला आहे ती तुळशी आहे. तो व्यक्ती जेव्हा तो मुस्लिम व्यक्ती पडला होता तो तुळशीच्या झाडावरती पडला होता. आणि त्यामुळे तिथून यमदूतांनी त्याला सोडून दिलं की तो तुळशीने त्याला आश्रय दिलेला आहे. तर तो वैष्णव आहे. आणि हे पाहिल्यानंतर मग तो फारच आश्चर्यचकित झाला आणि मग तुलसी महाराजांचा तो मोठा भक्त झाला. आणि त्यानंतर त्याला सर्व तत्व समजलं आणि तो वैष्णव झाला. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की यमदूत जे आहेत हे आत्ता सुद्धा या जगात सुद्धा तुलसी धारण करणारे, तुलसी माळा धारण करणारे आणि वैष्णव तिलक धारण करणारे जे वैष्णव आहेत त्यांच्या जवळ जात नाही. मग मला ह्याच्यातून एक गीत पण आठवतं, सारा गाय माखला तिलक गौर मिलेना. जेव्हा ह्याचं वर्णन करतात भक्तीनाथ ठाकूर तेव्हा ते म्हणतात की सर्व अंगाला तुम्ही तिलक धारण केला तर तुम्हाला गौर मिळणार नाहीये. तर मग कसं समजायचं हे, कारण जेव्हा आपण काही चिन्ह धारण करतो तर त्यावेळेस चिन्ह धारण केल्यानंतर आपण त्या चिन्हाशी किंवा त्या व्यक्तीशी आपण अतिशय प्रामाणिक राहतो. म्हणजे एखादा व्यक्ती 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला त्याच्या छातीवरती भारताचा झेंडा धारण करतो आणि काय सांगतो त्याला, मी गर्व आहे, मला गर्व आहे की मी भारतवासी आहे, भारत माझा देश आहे आणि भारतावरती मी प्रेम करतो किंवा भारताशी मी एकनिष्ठ आहे, असं सांगण्याचा प्रयत्न करतो. तशाच प्रकारे जेव्हा आपण वैष्णव चिन्ह धारण केलेलं आहे त्यामुळे आपण या वैष्णव तत्वाशी एकनिष्ठ आहोत हे आपण पूर्ण जगाला सांगतोय. आणि त्याबरोबर आपण त्या गोष्टीशी एकनिष्ठ राहून जेव्हा या गोष्टीचं पालन करू त्यावेळेस नक्कीच आपण भगवंतांचे दास आहोत हे आपण सांगणार आहोत.
आपण ह्या गळ्यामध्ये जेव्हा तुळशी धारण करतो तो म्हणजे एक पट्टा आहे. तुळशी धारण करतो म्हणजे आपण जगाला सांगतो की ह्या गळ्यातून असं काहीही बाहेर निघणार नाही जे कृष्णाला प्रसन्न करणार नाहीये. या गळ्यामधून काहीही आतमध्ये जाणार नाहीये जे कृष्णाच्या संतुष्टीसाठी नाहीये किंवा कृष्णाला अर्पण केलेलं नाहीये. जे काही कृष्णाला अर्पण केले तेच फक्त या गळ्यातून आतमध्ये जाईल. आणि ज्याच्याद्वारे आपण आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहतो हे सांगून आपण सर्व भगवंतांना आणि सर्व जगाला सांगतोय की मी विष्णुदास आहे. त्यामुळे तिलक धारण करणे आणि कंठी धारण करणे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे कधी कधी भक्तांना वाटतं की मी रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केली आणि मग तिलक कशाची लावायची काय गरज आहे. लावणं गरजेचं आहे कारण कधीही यमराज येऊ शकतो आणि आपल्याला त्यांचा यमदूत जे आहे ते येऊन दर्शन देऊ शकतात. आणि त्या दर्शनाच्या वेळेस तिलक वगैरे नसेल तर मग आपलं काय होईल हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे तिलक धारण करणे आणि कंठी नेहमी आपल्या गळ्याशी असणे आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहणे हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. प्रभूजी एक प्रश्न आहे. यस हो बरोबर. ती 12 तिलक लावताना आपण जी 12 नावं घेतो ना प्रभूजी, हो तेव्हा ते नावांचा सिक्वेन्स पुस्तकात दिलेला आहे, पण ते नाव बरोबर. घेताना कुठे तिलक लावायचं ह्याचा सिक्वेन्स नाही लक्षात येत प्रभूजी. म्हणजे आपण जे हे नाव नाभीवरती एक घेतो. लावतो हा तेव्हा आपल्याला माहिती आहे, हा ओम केशवाय नमःपासून आपण सुरुवात करतो. पण मग बरोबर. नारायण नारायण उजवीकडे घ्यायचं की डावीकडे घ्यायचं असं नेहमी कन्फ्युजन असतं. अच्छा अच्छा त्या तिलकाचं ना पूर्ण साईन आहे म्हणजे कुठे काय लाव कुठला मंत्र कोणत्या तिलकासाठी आहे ना याचं हम्म. पिक्चराइज करून दिलेलं आहे किंवा ते आणखीन एक भक्ती विकास महाराजांचं पुस्तक आहे ना वैष्णव सदाच नाही काय त्या पुस्तकाचं नाव. हरे कृष्ण वैष्णव आचार संहितेमध्ये आहेत म्हणजे. हा वैष्णव आचार संहितेमध्ये पण आहे आणि भक्ती विकास स्वामी महाराजांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात सुद्धा हे आहे की कुठला तिलक लावताना कोणतं नाव घ्यायचं. जेव्हा माथ्यावरती आपण लावतो ते म्हणजे ओम केशवाय नमः, त्यानंतर ओम नारायण ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या हातावरती हे त्याचं पूर्णपणे आहेच लिहिलेलं. ते तुम्हाला कोणी पाठवू शकेल प्रयोजन तर बरोबर किंवा ग्रुपमध्ये पाठवलं तरी चालेल. आणि हरे कृष्ण प्रभूजी. ब- एकच मिनिट बऱ्याच वेळा आपण म्हणजे कधी ऑफिसमध्ये असताना वगैरे माथ्यावरती तिलक धारण करू शकत नाही काही कारणास्तव किंवा काही संघामुळे किंवा काही अशा काही गोष्टी असतात. तर त्यावेळेस कमीत कमी शरीरावरती बाकीचे 11 तिलक लावूयात आणि चेहऱ्या म्हणजे माथ्यावरती आपण पाण्याचं तिलक लावून जाऊ शकतो बाहेर. म्हणजे तो पाण्याचा तिलक दिसणार नाही पण आपल्याला लावलाय तो हे भगवंतांना आणि आपल्याला माहिती नाही. हरे कृष्ण प्रभूजी. यस रोजी. कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल आहे ते श्रीमद भक्ती विकास स्वामी महाराजांचं पुस्तक आहे. हा बरोबर तेच पुस्तक. राईट. यस शुभांगी कुमारी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. मला असं विचारायचं होतं प्रभूजी, लेडीजला पण ते तिलक कंपल्सरी असतात का? हा आता जेव्हा ब्राह्मण दीक्षा झाली होती तेव्हा हा प्रश्न आला होता आणि मग त्यानंतर त्याचं उत्तर जानू माताजींनी जेव्हा दिलं होतं तर त्यावेळेस माताजी म्हणाल्या होत्या तुम्ही लावू शकत असाल तर चांगली गोष्ट आहे, जर नसाल लावू शकत तर माथ्यावरती तिलक नेहमी ठेवा असं माताजी म्हणत. थँक्यू. ठीक आहे. अजून काही चिन्ह धारण वैष्णव चिन्ह धृता. ठीक आहे. प्रभूजी हरे कृष्ण. हा बोला. एक एक जणाने सांगितलं मला की झोपेत तिलक लावायचं आणि रात्री तोंड धुवून झोपायचं. नाही माताजी तिलक हा नेहमी असला पाहिजे माथ्यावरती, हलकासा जरी पण तिलक असला पाहिजे. बर. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे पुष्पमाळा स्वीकारणे हे निर्माल्य धृत त्याला म्हणण्यास सांगितलेलं आहे. तर आपल्याला तुम्ही पाहिलं असेल तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये एवढी ती प्रथा नाही आहे पण जर तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये गेल्यानंतर किंवा बरेचसे असे नॉर्थ इंडियन व्यक्ती आल्यानंतर आम्ही बघतो मंदिरात सुद्धा की ते मागतात की आम्हाला हार द्या फूल द्या आम्हाला आणि त्यांना फार आवडतं की तो हार घालून फिरायला. आणि तर अशा प्रकारे जेव्हा जे काही भगवंतांचं निर्माल्य आहे विशेष करून फूल आपल्याला मिळेल, भगवंतांची चरणी अर्पण केलेली तुळशी मिळेल किंवा भगवंतांना अर्पण केलेले जे हार आहेत तर त्याला धारण करणं हेही अतिशय एक महत्त्वाचं अंग आहे कारण हे निर्माल्य जे आहे हे भगवंतांनी स्वतः स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे अशा निर्माल्यांना आपण धारण केलं पाहिजे. पण वाचूयात काय म्हणतात बरोबर. या पुढचा उपदेश असा आहे की मनुष्याने हर्षविग्रहांना अर्पण केलेल्या पुष्पमाळा स्वीकारल्या पाहिजे. या संबंधित श्रीमद भागवतातील 11.6.46
या श्लोकात उद्धव भगवंतांनी श्रीकृष्णांना असे म्हणतो की हे कृष्ण, तुम्ही उपभोगलेल्या अनेक वस्तू मी स्वीकारल्या आहेत. उदाहरणार्थ पुष्पमाळा, सुगंधित वस्तू, वस्त्रे, आभूषणे इत्यादी. मी तुमचा नम्र दास असल्यामुळे केवळ तुमचा नैवेद्य दाखवलेले अन्नपदार्थच मी स्वीकारतो आणि म्हणूनच मला भौतिक शक्ती मोहित करू शकत नाही, हे निश्चित. तर इथे उद्धव जे आहेत हे भगवंतांना सांगतायत की तुमचं जे आहे, तुम्ही फक्त आतापर्यंत तुम्ही घातलेले जे वस्त्र आहे, तुम्ही जे तुम्ही जे आभूषण किंवा सुगंधित वस्तू धारण केलेल्या आहेत, ह्याच गोष्टींचा मी स्वीकार करत आलेला आहे. आणि त्यामुळे माझं सौभाग्य हे, आणि मी तुमचा दास आहे, जो दास आहे तो भगवंतांना अर्पण करूनच सर्व गोष्टी ग्रहण करतो, असं ते सांगण्यात आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्पण केलेल्या पुष्पमाळा परिधान करणे इत्यादी साध्या नियमांचं पालन केल्यास त्याच्यावर भौतिक शक्तीची मोहिनी पडू शकत नाही आणि मृत्यूच्या वेळी त्याला यमदूतांचेही दर्शन होत नाही. जरी एखाद्याने सर्व वैष्णव तत्वांचा स्वीकार केला नाही, परंतु केवळ कृष्णप्रसाद स्वीकारला, तरीही हळूहळू तो एक वैष्णव होण्याचा स्तर प्राप्त करू शकतो. त्यामुळे आपण सर्वात महत्वाची गोष्ट प्रभुपादांनी चालू केली ती म्हणजे कृष्ण प्रसादाचं वितरण करणे, की कमीत कमी कृष्ण प्रसादाचं वितरण व्हावं. प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही माझा ग्रंथ जो आहे त्यांच्या हातामध्ये टेकवा, फक्त त्यांनी फक्त त्याचा स्पर्श करू द्यात, त्यांची भक्तिमय जीवनाची सुरुवात होईल. त्यांना फक्त कशाने येणं केनं प्रकाराने कृष्णप्रसाद खाऊ घाला, जेणेकरून त्यांचं वैष्णव होण्याकडे त्यांचे एक एक पाऊल चालत राहील. अशा प्रकारे आपण भेटवस्तू म्हणून सुद्धा एखाद्याला जर आपल्याला इच्छा असेल की त्याची भक्तीमध्ये वृद्धी व्हावी, तर आपण भेटवस्तू म्हणून सुद्धा असं निर्माल्य म्हणजे किंवा भगवंतांनी वापरलेली भगवंतांना अर्पण केलेली जी ज्वेलरी किंवा भगवंतांचं काही कापड वगैरे हाताला बांधणं वगैरे, ह्या गोष्टी नक्की कराव्यात, जेणेकरून व्यक्तीचं भौतिक मोहापासून रक्षण होणार आहे आणि त्याची भक्तीमध्ये वृद्धी होणार आहे. त्याचप्रमाणे स्कंदपुराणात मध्ये नारद मुनी सांगतात, प्रिय नारद, जो कोणी भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या पुष्पमाळा आपल्या गळ्यात घालतो, तो सर्व प्रकारची रोगराई व पापांच्या प्रक्रियेपासून मुक्त होतो आणि भौतिक वातावरणाच्या सर्व दूषणापासून हळूहळू मुक्त होतो. काही दिवसापूर्वी एका माताजींना अचानकच खूप त्रास व्हायला लागला. तर त्यावेळेस भक्तिरसामृत महाराजांशी जेव्हा त्यांची चर्चा झाली होती, त्यावेळेस महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही रोज जे आहे न चुकता जर तुम्ही राधा वृंदावन चंद्रांचा जर हार घातलात आणि चरणामृत पिलत, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीपासून, म्हणजे काही सूक्ष्म गोष्टींपासून पण त्यांना त्रास होत होता बराच काही, तर त्या गोष्टीपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल बाहेर निघण्यासाठी. आणि त्यांनी ते केलं रोज 1 महिनाभर, आणि त्यानंतर हळूहळू त्याचा परिणाम पण दिसत होता की त्या गोष्टीपासून त्या बाहेर हळूहळू त्यातून निघतायत पूर्णपणे. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भगवंतांचं जे निर्माल्य आहे, भगवंतांचा जो तदीय आहे, त्या तदीयाचा निर्माल्याचा आपण सन्मान करणे फार गरजेचं आहे. आणि असा तदीय जो आहे हा आपल्या नाभीपासून खाली जाऊ नये, नाभीपासून खाली जे आहे आपण परिधान करू नये, हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्याचा आपण अशा प्रकारे सन्मान करावा. ठीक आहे. त्यानंतर 24 विग्रहांसमोर नृत्य करणे. अग्रहे तांडवम, असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, की भगवंतांसमोर नृत्य करणे. आता तांडव हा शब्द जो आहे आपल्याकडे विरोधाभासात घेतला जातो, थोडासा विरुद्धार्थी घेतला जातो, की कोणी चिडलं की अरे तो काय तांडव करतोय असं म्हटलं जातं. पण इथे सांगितलंय अग्रहे म्हणजे विग्रहांच्या समोर तांडव नृत्य करणे. जेव्हा भगवान शिव जे आहेत हे अतिशय प्रसन्न होतात, तेव्हा सुद्धा ते तांडव नृत्य करतात आणि त्या नृत्याद्वारे नटराज म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्या नृत्याद्वारे ते भगवंतांनाही प्रसन्न करतात. आणि ते शिवजी जे अतिशय शांत आहेत, अतिशय नेहमी समाधिस्थ असतात, ते सुद्धा जेव्हा प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवंतांमुळे प्रसन्न होतात किंवा भगवंतांचे गुणरूप लीला नाम ऐकतात, त्यावेळेस ते अशा प्रकारचं नृत्य करतात. तर अशा प्रकारे वैष्णवांनी सुद्धा भगवंतांसमोर नृत्य करणं गरजेचं आहे. प्रभुपाद इथे द्वारका महात्म्यामधून सांगतायत, या वैदिक ग्रंथात भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहासमोर नृत्य करण्याविषयी म्हटले आहे. जो मनुष्य माझ्यासमोर भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर उत्साहाने नृत्य करीत असतात, अत्यधिक आनंदाचा अनुभव घेतो आणि निरनिराळ्या हावभावांचे प्रदर्शन करतो,
तो अनेक व अनेक सहस्रावधी वर्षापासून साचत आलेल्या पापकृत्यांच्या राशी जाळून भस्मसात करतो. त्यामुळे नाचण्याची इच्छा तर प्रत्येकाला असते. जेव्हा कधी या व्यक्तीला आनंद होतो, काहीतरी प्रसन्नता असते त्याच्या जीवनात, तो व्यक्ती नृत्य करतो. पण नृत्य कोणासमोर करावं? भगवंतांसमोर. आणि भगवंतांसमोर नृत्य केल्यानंतर काय होतं, तर त्याच्या सहस्रावधी वर्षापासून संचित झालेल्या जे पापकृत्यांचा पूर्णपणे नाश होतो. याच शास्त्रामध्ये नारद मुनी म्हटले आहे की नारद मुनीचे एक वचन आहे, जो मनुष्य विग्रहांसमोर नृत्य करीत असताना टाळ्या वाजवतो आणि जो अनेक प्रकारचे भाव व्यक्त करतो, त्याच्या पापांचे सर्व पक्षी उडून जातात. मनुष्याने टाळ्या वाजवल्यानंतर वृक्षावरील पक्षी उडून वर जातात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर बसलेले अनेक पापरूपी वृक्ष पक्षी केवळ भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या विग्रहासमोर नृत्य करण्याने आणि टाळ्या वाजवल्याने उडवून जातात. अशा प्रकारे टाळ्या वाजवल्यानंतर जे पक्षी जे आहेत हे उडून जातात. कोणते? पापाचे पक्षी. त्यामुळे भगवंतांसमोर नृत्य करत आपण जे आहे टाळ्या वाजवत नृत्य करत जे आहे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी हे कार्य केलं पाहिजे. पुढे दंडवान नतीही भगवंतांसमोर नतमस्तक होऊन दंडवत करणे. हे या शरीराचा काहीच उपयोग नाहीये जर भगवंतांसमोर दंडवत करू शकत नसेल तर. हे जर असं सांगितलंय, जर विष्णू समोर जे मस्तक झुकत नाही ते मस्तक छाटलं पाहिजे, किंवा म्हणजे आपल्याला तो जिहाद नाही करायचा आहे, छाटलं पाहिजे म्हणजे, पण त्या व्यक्तीने त्याग केला पाहिजे त्या मस्तकाचा, असं म्हटलंय. त्यामुळे विष्णूंसमोर नतमस्तक होण्यासाठीच हे फक्त आपलं मस्तक आहे, हे आपली जी मान आहे हे समजलं पाहिजे. आणि त्यामुळे पूर्णपणे नतमस्तक होऊन भगवंतांसमोर दंडवत करणे हे महत्वाचं आहे. नारद पुराणात विग्रहांना प्रणाम करून त्यांचा सन्मान करण्याविषयी सांगितलेला आहे. एखादा मोठा यज्ञ संपन्न केलेला मनुष्य केवळ भगवंतांच्या विग्रहासमोर नम्रपणे प्रणाम करणारा मनुष्य या दोघांचेही तुलना करणे मुळीच शक्य नाही. ज्या मनुष्याने अनेक यज्ञ संपन्न केले आहेत त्याला आपल्या पुण्यकर्माचे फळ अवश्य मिळेल, पण ज्यावेळी ती फळे नष्ट होतील त्यावेळी तो पुन्हा भूतलावरती जन्म घ्यावा लागेल. तथापि एकदाच अर्चविग्रहांसमोर नम्रपणे प्रणाम करणारा मनुष्य पुन्हा या भौतिक जगतात प्रवेश करीत नाही, कारण तो सरळ कृष्ण लोकाची प्राप्ती करतो. हरी बोल. तर भगवंतांसमोर प्रणाम करणे म्हणजे भगवंतांना शरणागत आहे हे दाखवणे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंत, मी तुमच्यासमोर पूर्णपणे शरणागत होत आहे असं म्हणून तो व्यक्ती भगवंतांसमोर नतमस्तक होतो, भगवंतांसमोर पूर्णपणे दंडवत प्रणाम करतो. त्यामुळे भगवंतांना दंडवत प्रणाम केल्यानंतर तो व्यक्ती जो आहे या भवसंसारातून मुक्त होणार आहे, हे नारद पुराणात वर्णन करण्यात आले. त्यामुळे दंडवत करणं हे अतिशय गरजेचं आहे. प्रभुपादांसमोर एक भक्त आला आणि ते म्हणाले की प्रभुपाद, मला दंडवत करायची इच्छाच होत नाहीये. प्रभुपाद म्हणले तरी दंडवत कर. मग परत भेटल्यानंतर प्रभुपादांना ते म्हणाले, प्रभुपाद माझी खरंच दंडवत करण्याची अजूनही इच्छा होती. प्रभुपाद म्हणाले तू रोज 100 दंडवत करत राहा, दंडवत तरीही करत राहा. दंडवत करणं हे महत्वाचं आहे. आणि असं करत करत शेवटी त्या भक्ताला त्याची सवय झाली. तर दंडवत करणे हे महत्वाचं आहे. भक्तांनाही आपण दंडवत प्रणाम करून त्यांचा सन्मान करतो. आपण भगवत भक्तीरसा उपदेशामृत मध्ये आपण हे शिकलेलो आहोत की कशा प्रकारे कोणाला सन्मान द्यायचा, आणि आपण हा सन्मान देणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर वैष्णवासमोर दंडवत करणं फार गरजेचं आहे. आणि कालच आपण कोणाच्या तरी ऑफरिंग मध्ये ऐकत होतो महाराजांच्या व्यासपूजेमध्ये. कोण सांगत होतो की त्यांनी ह्या भक्तांनी दंडवत केला आणि त्यांनी दंडवत केला तर महाराजांनी पण लगेच त्यांना दंडवत केला. कोण सांगत होता कालच्या ऑफरिंग मध्ये? हा, राईट राईट, परमात्मा गुरु सांगत होते. किंवा ते महाराजांना भेटायची त्यांची इच्छा होती, महाराजांकडे ते गेले, त्यांनी दंडवत केला तर महाराजांनी लगेच त्यांना दंडवत केला गेस्ट हाऊसमध्ये. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्याला आपल्या गुरुवर्यांनीही शिकवलेलं आहे, आणि तशा प्रकारे आपण भगवंतांसमोर विशेष करून पूर्णपणे शरणागत होणं, दंडवत करणं गरजेचं आहे. त्यानंतर श्री विग्रहांचे उठून स्वागत करणे, अभ्युत्थानम,
जर तो व्यक्ती जो आहे आणि तत्परतेने लगेच उठून भगवंतांचं स्वागत करणं अतिशय गरजेचं आहे. तर भगवंत जर बऱ्याच वेळा भगवंतांची पालखी निघते, भगवंतांना काही उत्सवासाठी इकडून तिकडे घेऊन जातं, तर आपण त्यावेळेस कोणतरी असाच ऐरागेरा व्यक्ती चाललाय असंच करून चालणार नाही. त्यांचं उठून सन्मान करणं हे गरजेचं आहे. ब्रह्मांड पुराणात असं म्हटलं आहे, ज्यावेळी एखादी व्यक्ती भगवंतांच्या रथयात्रा उत्सवात सहभाग घेते व उठून भगवंतांचे स्वागत करते, त्यावेळी ती आपल्या शरीरातून सर्व प्रकारचे पापे निष्कासित करते. अभ्युत्थानम, कुठं शब्द येतो अभ्युत्थानम? यदा यदा हि धर्मस्य. अभ्युत्थान धर्मस्य. पुढे विग्रहांचे अनुगमन करणे, अनुवर्ज ते विग्रह जे आहेत त्यांचं अनुगमन करणे हे त्याच प्रकारे जशी भगवंतांची पालखी वगैरे चालली आहे, तर पालखीमध्ये कधी कधी असं होतं की भक्तच नसतात किंवा भक्त जवळपास असतात, पण म्हणतात की हा पालखी चालू आहे, ठीक आहे, बघ काही भक्त कीर्तन करतायत, चालेल. नाही, असं चालणार नाहीये. तर त्या पालखीचं अनुगमन करणं, भगवंतांचं अनुगमन करणं हे एक महत्वाचं तत्व आहे. त्यामुळे आपण वेळ काढून अशा उत्साहांमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. भविष्य पुराणात असं म्हटले आहे, एखाद्या नीच कुटुंबात जन्मलेल्या मनुष्याने ही अर्चविग्रहांच्या रथयात्रेचा महोत्सव पाहिला आणि रथातील विग्रहांच्या पुढून अथवा मागून त्या रथयात्रेमध्ये भाग घेतला, तर तो निश्चितच भगवान श्री विष्णूंच्या समान ऐश्वर्याची प्राप्ती करू शकतो. विग्रहांच्या मंदिरात दर्शनार्थ जाणे किंवा तीर्थगमन करणे महत्वाची गोष्ट आहे. विग्रहांच्या मंदिरापर्यंत पोहोचणे. आता आपण या सर्व गोष्टी पाहतोय, तर हे पाहत असताना आपण आपले जे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जे आहेत, हे कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेत लागावेत आणि त्यासाठी कशा प्रकारे मदत होईल याच्याबद्दलही आपण त्याचा संबंध जोडू शकतो. तर स्थाने गती म्हणजे भगवंतांचे जे मंदिर आहेत किंवा त्यांचे पवित्र तीर्थस्थान आहेत, तिथे आपण जाणं गरजेचं आहे. पुराणांमध्ये असं म्हटलं आहे, ज्या ठिकाणी वृंदावन, मथुरा किंवा द्वारका अशा तीर्थांना दर्शनाला जातात त्या व्यक्ती धन्य आहेत. अशा प्रकारचा प्रवास केल्याने त्या व्यक्ती भौतिक संसार रूपी वाळवंट पार करून अवश्य पलीकडे जाऊ शकतात. हरिभक्ती सुधोदय या ग्रंथामध्ये श्रीकृष्णांच्या मंदिरांना भेट देण्याचे महात्म्य सांगितले आहे. आधी सांगितल्याप्रमाणे वृंदावन, मथुरा, द्वारका येथील भक्त त्या तीर्थस्थळी स्थित असलेल्या सर्व मंदिरांमध्ये भगवंतांचे दर्शन घेत असतात. हरिभक्ती सुधोदय मध्ये असे म्हटले आहे की कृष्ण भावनाभावित शुद्ध भक्तिमय सेवेने प्रेरित झालेले भक्त जेव्हा विष्णूंच्या विग्रहांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात, तेव्हा त्यांच्या मातेच्या तरुंगरूपी गर्भामध्ये पुन्हा प्रवेश करावा लागत नाही. हरी बोल. जेव्हा आपण विष्णू मंदिरात जातो त्यावेळेस पुन्हा मातेच्या गर्भामध्ये त्यांना जन्म घ्यावा लागणार नाहीये. बद्ध जीवाला जन्म घेते वेळी मातेच्या उदरामध्ये काय त्रास होत असतो त्याचे विस्तृती होते, परंतु जीवासाठी तो अत्यंत क्लेशकारक व भयंकर अनुभव असतो. अशा प्रकारे भौतिक परिस्थितीतून जर कोणाला आपली सुटका करून घ्यावायची असेल, तर त्याला अतिशय भक्तिभावाने भगवान विष्णूंच्या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे जो भौतिक जन्मांच्या क्लेशकारक परिस्थितीतून सहजपणे मुक्त होऊ शकतो. विष्णू मंदिरांची प्रदक्षिणा करणे. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे विष्णू मंदिरात जाणं महत्वाचं आहे. त्याच प्रकारे विष्णू मंदिरात प्रदक्षिणा करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आता ही जी 64 अंग चर्चा करतोय, तर ह्या 64 अंगांपैकी तुम्ही पाहत असाल की प्रभुपादांनी जो आपल्याला मॉर्निंग प्रोग्राम दिलेला आहे, त्याच्यातले कित्येक अंग जे आहेत ही पूर्ण होत आहेत सकाळच्या मॉर्निंग प्रोग्राम मध्ये. हे आपण दंडवतही करतो, विग्रहांचं दर्शनही करतो, आपण तिलक कंठी धारण करून उत्साहाने मंदिरात जातो, मंदिरात प्रवेश करतो, मंदिरात गेल्यानंतर प्रभुपादांबरोबर आपण प्रदक्षिणा करतो. तर हे प्रदक्षिणा करणे हे सुद्धा एक महत्वाचं तत्व आहे. प्रदक्षिणा करण्याच्या त्याचा अर्थ हा आहे की केंद्रबिंदू जो आहे माझ्या जीवनाचा हे भगवंत आहेत, हे आपण सर्वांना सांगतोय, भगवंतांना सांगतोय. त्यामुळे प्रदक्षिणा करताना जो आपण गोलाकार आपण फिरतो, त्या गोलाचा जो केंद्र आहे तो म्हणजे भगवंत आहे. भगवंत माझ्या जीवनाचे केंद्रबिंदू तुम्ही आहात, असा प्रदक्षिणेचा अर्थ होतो. हरिभक्ती सुधोदय मध्ये असं म्हटलं आहे की विष्णू मंदिराची प्रदक्षिणा करणारा भक्त भौतिक जगातील जन्ममृत्यू रूपी प्रदक्षिणेचे सहजच प्रतिकार करू शकतो. भौतिक अस्तित्वाचा परिणाम म्हणून बद्ध जीव
या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यूरूपी चक्रामध्ये अडकलेला असतो आणि त्याच्यावर उपाय म्हणून केवळ मंदिरातील विग्रहांना प्रवेश घातली तरी त्यातून सुटका होऊ शकते. भारतामध्ये वर्षा ऋतूत चातुर्मासाचे व्रत पाळले जाते, साधारणपणे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अथवा श्रावण मासापासून पुढे. या 4 महिन्यात कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरता प्रवास करणारे संत पुरुष एकाच ठिकाणी निवास करतात. या 4 महिन्यात काही कठोर नियमांचे पालन केले जाते. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जर या कालावधीत एखाद्याने भगवान विष्णूंच्या मंदिराची निदान 4 वेळा प्रदक्षिणा केली तर त्याचे पुण्य म्हणून त्याला संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्याचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारची प्रदक्षिणा केल्याने त्याला गंगा नदीच्या काठावरील सर्व तीर्थांना भेट देण्याचे फळ प्राप्त होते व चातुर्मासाचे नियम पालन केल्यामुळे एखाद्याला त्वरित भक्तिमय सेवा प्राप्त होऊ शकते. तर विष्णू मंदिराच्या प्रदक्षिणा करताना प्रभुपादांनी चातुर्मासाचंही महत्त्व सांगितलंय, पण त्यात महत्त्वाची गोष्ट प्रभुपाद सांगतायत की या चातुर्मासात जर एखाद्याने भगवंतांची विष्णूच्या मंदिराची प्रदक्षिणा केली तर तो जो आहे त्याचा उद्धार होणार आहे. त्यामुळे मंदिर प्रदक्षिणा हे एक महत्त्वाचं अंग आहे आणि आपण हे रोजच्या रोज करू शकतो. रोजच्या रोज आपण मंदिरात येऊन भगवंतांचं जे दर्शन घेऊन त्यांची प्रदक्षिणा जी आहे ती आपण करू शकतो. आतापर्यंत चर्चेवर काही प्रश्न आहे कोणाचा? ठीक आहे. पुढे आहे अर्चना. अर्चना म्हणजे भगवंतांच्या विग्रहांची पूजा करणे हे एक महत्वाचं अंग आहे. एखादा व्यक्ती म्हणाल की ब्राह्मण दिसत नाहीये, मी कशी काय मंदिरातल्या अर्चविग्रहांची पूजा करू? आणि त्यामुळे प्रभुपादांनी घरांमध्ये अर्चविग्रहांची स्वागत करून त्यांचं जे आहे आपण प्राणप्रतिष्ठा तर म्हणणार नाही, स्थापन म्हणू शकत नाही, पण त्यांचं आपण सेवा करण्याची जी संधी आहे ही प्रभुपादांनी आपल्याला सर्वांना दिली. ती त्याच्या व्यतिरिक्त अर्चविग्रहांच्या सेवा म्हणजे आपण मंदिरात जाऊन सुद्धा त्यांना फूल अर्पण करून त्यांच्यासमोर प्रणाम करून त्यांना प्रार्थना अर्पण करून गुणगान करून त्यांची सेवा जी आहे आपण करू शकतो. इथे आपण आता सध्या पाहूयात की अर्चविग्रहांची पूजा याच्याबद्दल काय प्रभुपाद म्हणतात. अर्चना म्हणजे मंदिरातील विग्रहांची पूजा. या पद्धतीचे अवलंबन केल्याने आपण शरीर नसून आत्मा आहोत हे आपल्याला निश्चितपणे समजू शकते. श्रीमद भागवतातील 18:81-19 या श्लोकात भगवान श्रीकृष्णांच्या निकटचा मित्र असणारा सुदामा काय विचार करतो हे सांगण्यात आले आहे. हा सुदामा एका ब्राह्मणाच्या घरात जात असताना स्वतःशी असे म्हणतो की केवळ भगवान श्रीकृष्णांचे पूजन केल्यामुळे मनुष्याला स्वगृही ऐश्वर्य, मुक्ती, ब्रह्मांडातील ग्रहांवर प्रभुत्व, भौतिक जगातील सर्व ऐश्वर्य आणि योगसिद्धी अशा गोष्टी लागू शकतात. अर्चविग्रह जे आहेत तर सुदामा ब्राह्मण जे आहेत ते स्वतःशी चर्चा करताना हे सांगतायत की भगवंतांचं जे पूजन केलं तर त्या व्यक्तीला काय काय प्राप्त होणार आहे. स्वर्गीय ऐश्वर्य प्राप्त होणार आहे, मुक्ती प्राप्त होणार आहे, ब्रह्मांडातील ग्रहांवर प्रभुत्व प्राप्त होणार आहे, भौतिक जगातील सर्व ऐश्वर्य आणि योगसिद्धी अशा गोष्टी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आपण अर्चविग्रहांची सेवा करताना भरपूर ऐश्वर्याची प्राप्ती होईल या अपेक्षेने जाऊ नये. आपण अर्चविग्रहांची सेवा करताना श्रीकृष्णाची प्रसन्नता हा आपला मेन उद्देश समोर ठेवला पाहिजे. पण इथे वर्णन करताना सुदामा सांगतात की एवढे हे सर्व काही प्राप्त होणार आहे. सुदामा असे म्हणण्याचे कारण की भगवान श्रीकृष्णाने सुदामाला एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन काही भोजन मागण्यास सांगितले. तेथे अनेक ब्राह्मण एक मोठा यज्ञ करीत होते. श्रीकृष्णांनी सुदामाला असे सांगितले, तू त्या ब्राह्मणाकडे जा आणि त्याला सांग की श्रीकृष्ण आणि बलराम हे फार भुकेलेले आहेत आणि त्यांना भोजन हवे आहे. ज्यावेळी सुदामा या ब्राह्मणाकडे गेला त्यावेळी ब्राह्मणांनी त्याला काहीही देण्यास नकार दिला. तथापि त्या ब्राह्मणांच्या पत्न्यांनी श्रीकृष्णांना काहीतरी खावायस हवे असे ऐकले तेव्हा त्वरित अनेक स्वादिष्ट व्यंजने घेऊन श्रीकृष्णाच्याकडे आल्या. विष्णू रहस्य या शास्त्रामध्ये असं म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत आलेले असलेला कोणताही मनुष्य आनंदमय वैकुंठ लोकाशी सहजच प्राप्ती करू शकतो. तर त्यामुळे विग्रह सेवा जी आहे ही महत्वाची आहे आणि त्यामुळे विग्रह सेवा चैतन्य महाप्रभूंनी या 2 गोष्टींचा आपल्या त्याची सांगड घातलेली आहे. एक म्हणजे भागवत मार्ग आणि दुसरा आहे पांचरात्रिक विधी.
आणि हे करण्याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे की आपण आपले इंद्रिय जे आहेत हे भगवंतांच्या सेवेत लावूयात आणि या इंद्रियांचं शुद्धीकरण होईल आणि त्याचबरोबर पाप करण्याची वृत्ती जी आहे ही हळूहळू त्याचा नाश होईल. आणि त्यामुळे अशा प्रकारे विग्रह सेवेमध्ये आपण भाग घेणं गरजेचं आहे. मग आपण त्यासाठी बॅकअप करू शकतो, आपण त्यासाठी हार सेवा करू शकतो, त्यासाठी भगवंतांसाठी कुकिंग करू शकतो, भगवंतांसाठी फुले तोडून आणू शकतो. जी लहान लहान मुलं रोज सकाळी फुलं तोडून आणून ते काय किती मोठं कार्य करतायत त्यांना त्याचा अंदाज नसेल, पण त्यांच्याकडून खूप छान भक्तिमय कार्य होतंय. तर अशा प्रकारे भरपूर काही सेवा आहेत. त्या सेवेमध्ये आपण उत्साहाने भाग घेऊन जे आहे मंदिरातील अर्चविग्रहांच्या सेवेत भाग घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्या घरी सुद्धा योग्य प्रकारे अर्चविग्रह सेवा करून आपण आपलं शुद्धीकरण करू शकतो. त्यामुळे अर्चविग्रह सेवा एक महत्वाचा अंग आहे, ज्याला पांचरात्रिक विधी असंही म्हटलं जातं. आणि भागवत विधी आणि पांचरात्रिक विधी यांची सांगड घालून व्यक्तीची प्रगती होण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी उत्कृष्ट मार्ग आपल्यासमोर ठेवलेला. ठीक आहे, कोणाला काही विचारायचं आहे, प्रश्न आहे? अर्चना? प्रभूजी 2-3 प्रश्न आहेत प्रभूजी. येस. प्रभूजी आपण आपल्याकडे जे आपण जो भगवंताला परपेंडिक्युलर साष्टांग दंड करतो ना, या संदर्भात कुठे काही आपल्या शास्त्रामध्ये काही उल्लेख आहे? आपण फक्त दुसरा भक्त करतो म्हणून आपण पण करायला, आम्ही पण करायला सुरुवात केली, कधी विचारलं नव्हतं की असं का केलंय म्हणून. तर ओके. प्रभूजी त्या संदर्भात शास्त्रामध्ये काही वर्णन शास्त्र येतं, शास्त्रामध्ये दंडवत करण्याबद्दल वर्णन येतं की आपली डावी बाजू जी आहे ती ज्या व्यक्तीला आपण दंडवत करतो त्या व्यक्तीला आपण डाव्या बाजूला ठेवून दंडवत करावा. या एवढंच हरिभक्ती विलास मध्ये सुद्धा वर्णन करण्यात आलेलं की आपण आपल्या डाव्या बाजूला त्या व्यक्तीला ठेवावं आणि त्यांना आपण दंडवत करावं. आता याच्या पाठीमागे बऱ्याचशा भक्तांनी तर्क लावलेला आहे की डाव्या बाजूला हृदय असतं आणि शरणागती म्हणजे हृदय अर्पण करणं, आणि त्यामुळे आपण डाव्या बाजूला त्या व्यक्तीला ठेवतो आणि आपण दंडवत करतो. पण शास्त्रामध्ये एवढंच वर्णन करण्यात आलेलं आहे की आपल्या ती व्यक्ती जी आहे ती डाव्या बाजूला असली पाहिजे आणि त्या डाव्या बाजूला असून त्या व्यक्तीला आपण भगवंतांना किंवा प्रभुपादांना दंडवत करताना तशा प्रकारे आपण दंडवत. आणि दंडवत करताना प्रभू जे आहेत त्यांनी साष्टांग दंडवत करावं, माता जे आहेत त्यांनी पंचांग दंडवत करावं. ठीक आहे प्रभू? आणि येस, प्रभूजी नेक्स्ट. की आपण जे म्हणा पंचरात्रिक विधी, भागवत विधी दोघांची भानगड, पण आपल्या कुठली विधी पंचरात्रिक म्हणजे किती वर्ष रिलेटेड त्या सगळ्या पंचरात्रिक, आणि जे आपलं नामस्मरण कीर्तन हे सर्व भागवत विधी, खरं आहे का? येस, भागवत श्रवण कीर्तन हे जे आहे नामसंकीर्तन हे जे आहे ही भागवत विधी आहे आणि अर्चविग्रह सेवा जी आहे ही पांचरात्रिक विधी आहे. अजून ठीक. भगवंतांची सेवा पुढचा अंग आहे, म्हणजे भगवंतांची सेवा. परिचर्या, परिचर्या म्हटलेलं आहे. परिचर्या म्हणजे भगवंत एक राजा समान आहेत आणि त्यांचं सुंदर प्रकारे त्यांचं शृंगार करणे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अर्पण करणे. एका राजाला जशा गोष्टी अर्पण करतात तशा प्रकारे आपण भगवंतांची सेवा करणं हे महत्वाचं आहे. पाहूयात आपण काय म्हणतात प्रभुपाद. विष्णू रहस्यात असे म्हटले आहे की एका सेवकाने राजाची सेवा करावी, त्याप्रमाणे जो मनुष्य भगवंतांची सेवा करतो तो मृत्यूनंतर निश्चितच कृष्ण लोकाची प्राप्ती करतो. वास्तविक भारतातील मंदिरे हे अगदी राजाच्या महालासारखीच आहेत, जी ती साधारण इमारतीप्रमाणे नसतात. कारण ज्याप्रमाणे राजाची विशाल प्रासादात पूजा किंवा सेवा केली जाते त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची पूजा केली पाहिजे. म्हणून वृंदावन धामात अर्चविग्रहांची एका राजाप्रमाणे सेवा केली जाते. आपल्या मंदिरात आल्यानंतर सुद्धा, राधा चंद्रच्या मंदिरात आल्यानंतर सुद्धा असंच वाटतं एका महालात आलोय आपण. त्यामुळे आपल्या जीवनाचे एक प्रमुख राजा आहेत ते. अशाच प्रकारे मंदिर बांधावं, साधं पत्र्याचं शेड किंवा काहीतरी असं साधं सुद्धा करू नये. त्यामुळे भक्त जे आहेत हे उत्कृष्ट प्रकारचे मंदिर बांधतात, कारण तिथे आपले प्रमुख राजा राहतात. एका राजाप्रमाणे सेवा केली पाहिजे. नारद पुराणात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीने काही क्षणासाठी देखील भगवंतांच्या मंदिरात निवास केला तर त्याला निश्चितच भगवंतांचे दिव्य ध्यान प्राप्त होऊ शकते. याचा निष्कर्ष असा आहे की समाजातील श्रीमंत लोकांनी सुंदर तथा भव्य मंदिरांची निर्मिती करून तेथे विष्णूंच्या पूजनाची योजना करावी.
जेणेकरून लोक त्या मंदिरात भेट देण्याकरिता आकर्षित होतील आणि त्याद्वारे भगवंतांसमोर नृत्य करण्याची अथवा भगवंतांच्या नामांचे कीर्तन करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच त्यांना भगवंतांचे नामस्मरणही करता येईल. अशा प्रकारे प्रत्येकाला भगवत धामात जाण्याची संधी मिळू शकेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पूर्ण श्रीकृष्ण भावनेने सतत भगवंतांच्या सेवेत रत असलेल्या भगवंतांनाच नव्हे तर एखाद्या साधारण मनुष्याला देखील केवळ भगवंतांच्या मंदिरांना भेट देऊन सर्वोच्च वरदान प्राप्त करण्याची संधी मिळू शकेल. त्यामुळे मंदिरात येणारा व्यक्ती जो आहे हा साधारण नाही आहे. त्याच्या भक्तीची सुरुवात झालेली आहे. तो विशेष त्याच्यावरती भगवंतांची कृपा झाली अशा दृष्टीने आपण पाहणं गरजेचं आहे. या संदर्भात श्रीमद भागवतात पृथू महाराज आपल्या प्रजेला उद्देशून सांगतात, हे प्रजाजन हो, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री हरी सर्व पतित बद्ध जीवांचे वास्तविक आधार करते आहेत. कोणत्याही देवी देवतांमध्ये बद्ध जीवांना उद्धार करण्याचे सामर्थ्य नाही, कारण सर्व देवी देवता स्वतः बद्ध आहेत. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. श्रीकृष्ण किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधीमध्येच एखाद्याचा उद्धार करण्याची शक्ती असते. श्री विष्णूंच्या चरणाच्या अंगठ्यातून वाहणारी गंगा नदी पृथ्वीसहित सर्व ग्रहलोकातून प्रवाहित होत असताना सर्व पापी बद्ध जीवांचा उद्धार करीत असते. मग सतत भगवत सेवेत परायण राहणाऱ्या भक्तांविषयी सांगण्याची काय आवश्यकता आहे. त्यांच्यात अनेक जन्मांचे संचित पाप असले तरी सुद्धा त्यांची मुक्ती निश्चितच आहे. म्हणजेच मंदिरातील विग्रहांची सेवेत युक्त असलेला मनुष्य आपल्या अनेक पूर्वजन्मांच्या पापांचा साठा नष्ट करू शकतो. विग्रहांची सेवा करण्याचा विधी यापूर्वीच सांगितला आहे आणि त्याने मनुष्याने त्यांनी नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भगवंतांची सेवा करायची आहे. गायन, भगवंतांसमोर गाणे, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी गाणे. 32वा अंग आहे गीतम गायम. लिंग पुराणामध्ये भगवंतांच्या स्तुतीपर गायनासंबंधी असे म्हटले आहे की जो ब्राह्मण सतत भगवंतांच्या महात्म्याचे गायनामध्ये युक्त असतो त्याला भगवंतांच्या ग्रहावर निवास करण्याची संधी प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णांना हे गायन भगवान शंकरांनी केलेल्या स्तुतीपेक्षाही अधिक मधुर वाटते. तर गायन म्हणजे भगवंतांचं गुणगान करणे. भगवंतांचे जे एवढे सुंदर वैष्णव गीत लिहिलेले आहेत भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, किंवा एवढं छान प्रकारे आपण कीर्तन करू शकतो, तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण असं गायन करणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस कीर्तनात भाग घेतला पाहिजे आणि गायन जे आहे हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं पाहिजे. कीर्तन मंडळीच्या मुलांना मी नेहमी हेच सांगत असतो की तुम्ही भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी गाताय की दुसऱ्या कोणाची. कारण गायनाने बरेच जण प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न झाल्यानंतर आपण भगवंतांना सोडून दुसरीकडे विचलित होऊ शकतो. तर त्यामुळे गायन जे आहे हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी झालं पाहिजे, जेणेकरून आपला पूर्णपणे उद्धार होणार आहे. आणि हे गायन म्हणजे भगवंतांकडे अर्पण केलेल्या प्रार्थना आहेत, त्या भगवंतांकडे केलेले जे निवेदन आहे, भगवंत त्यामुळे आणखीन प्रसन्न होणार आहे. संकीर्तनम, लाऊड चॅन्टिंग, जोरजोरात संकीर्तन करणे. ते कीर्तन या शब्द आपण जेव्हा ऐकतो, जेव्हा आपण पाहतो की 9 विधी आहेत, नवविधा भक्तीमध्ये सुद्धा आपण पाहतो श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम साख्यम दास्यम आत्मनिवेदन. त्याच्यामध्ये सुद्धा कीर्तन ही एक विधी येते. तर ही कीर्तन विधी म्हणजे काय हे महत्वाचं आहे समजणं. बऱ्याच वेळा कीर्तन या शब्दाचा अर्थ म्हणजे टाळ आणि मृदंग घेऊन, करताल आणि मृदंग घेऊन केलेलं जे गाण आहे त्याला आपण कीर्तन समजतो. बरोबर आहे, ते कीर्तन आहे. त्याचबरोबर एक असतं नामकीर्तन आणि दुसरं असतं लीला कीर्तन. त्याच्यामध्ये आपण पाहतो की भगवंतांचं गुणगान करणे, भगवंतांचं गुण रूप लीला नाम याचं गुणगान करणे म्हणजे एखादं प्रवचन जे आहे हे सुद्धा कीर्तन आहे. त्यामध्ये आपण पाहतो जेव्हा 24 तास कीर्तन असं म्हटलं जातं मंदिरांमध्ये आपल्या, तर त्यावेळेस जेव्हा कधी भगवद्गीता भागवतमचे जे प्रवचन होतं त्यावेळेस कसल्याही प्रकारचं हरे कृष्ण कीर्तन होत नाही, कारण ते गुणगान जे आहे ते सुद्धा कीर्तन आहे. त्यामुळे
कीर्तन या दोन गोष्टींचा अर्थ आपण पाहणार आहोत की कीर्तन म्हणजे भगवंतांच्या नामाचं कीर्तन करणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्याचबरोबर भगवंतांचं जे गुणगान होतं, भगवंतांबद्दलचे जे अध्ययन होतं, भगवंतांबद्दलची जी त्यांच्या गुणरूप लीला नामांबद्दल चर्चा होते, ते सुद्धा कीर्तन आहे. पाहूयात आपण. ज्यावेळी मनुष्याने मोठ्याने भगवंतांचे लीला गुणरूप या संबंधी कीर्तन करतो, त्यावेळी त्याच्या या कीर्तनाला संकीर्तन असे म्हणतात. अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेले नामगायनालाही सुद्धा संकीर्तन म्हणतात. तर संकीर्तन हे दोन प्रकारचं आहे, नामगायन आणि भगवंतांचं गुणरूप लीला ज्या आहेत त्यांचं गायन. विष्णू धर्म या शास्त्रामध्ये संकीर्तन पद्धतीची स्तुती करताना असे म्हटले आहे की हे राजा, कृष्ण हा इतका कृष्ण हा शब्द इतका शुभ आहे की या पवित्र नामाचा केवळ जप करणारा मनुष्य पूर्वजन्मातील अनेक पाप त्वरित नष्ट करू शकतो. हे सत्य आहे. या संबंधी चैतन्यचरितामृत मध्ये असंच विधान आढळते, मनुष्य जितकी पाप करू शकत नाही तितकी आणि त्याच्यापेक्षाही कैक अधिक पापे कृष्ण नामाचा केवळ एक उच्चारणाने सुद्धा नष्ट होऊ शकतात. एखादा पापी मनुष्य अनेक पापे करू शकेल, परंतु तो इतकी पापे करण्यात निश्चितच असमर्थ आहे की जी कृष्ण नामाच्या एका उच्चाराने सुद्धा नष्ट होऊ शकणार आहे. हे आहे भगवंतांच्या नामाची महिमा, की एखादा व्यक्ती पाप जितके तितके करू शकत नाहीये, त्याच्यापेक्षाही जास्त जे आहे हे पाप नाश करण्याचा कृष्ण नामामध्ये शक्ती आहे. श्रीमद भागवताच्या 7, 9, 18 मध्ये प्रल्हाद महाराज भगवंतांची स्तुती करताना म्हणतात, हे नरसिंहदेव, जर मला तुमचा दास होण्याचे उच्च पद लाभले तर मी तुमच्या लीला कथा श्रवण करू शकतो. तुम्ही परम सुहृदव आणि परम आराध्य आहात. तुमच्या दिव्य लीलांचे केवळ श्रवण करून अखिल पापे दूर होत असतात. यामुळे मला या पापांचे भय वाटत नाही, कारण तुमच्या केवळ लीला श्रवण करून मी विषय आसक्तीच्या सर्व दुर्गुणांचं पासून स्वतःला वाचू शकतो. हे आहे लीला कीर्तन. पहिला आपण जे पाहिलं ते म्हणजे नामसंकीर्तन, ज्या नामसंकीर्तनाची महिमा आपण ऐकली. त्याचबरोबर इथे प्रल्हाद महाराज जे आहे ते नरसिंह भगवंतांना सांगतायत की मी तुमच्या लीलांचं श्रवण केल्यानंतर जी काही अखिल पापे आहेत, काही सर्व पाप आहेत, ते सर्व पाप जे आहेत त्यांचा नाश होणार आहे. आणि मग त्याचबरोबर विषय आसक्तीचं सर्व दुर्गुणांपासून स्वतःला मी वाचू शकतो, ती फक्त जेव्हा मी तुमच्या नामाचं श्रवण करतो. त्यामुळे ही विशेष नामाची महिमा जी आहे ती आपण पाहतो. भगवंतांच्या लीला संबंधी अनेक गीते उपलब्ध आहेत. जसे ब्रह्मदेवांची ब्रह्मसंहिता, नारद मुनी गायलेले नारद पंचरात्र, सुखदेव गोस्वामी गायलेले श्रीमद भागवतम, ही गीते श्रवण करणारा कोणताही मनुष्य भौतिक दोषांपासून सहजपणे मुक्त होऊ शकतो. त्यामुळे जे काही श्लोका पाठांतर आपल्याला देतात ते सुद्धा एक गीत गायन आहे आणि त्यामुळे संकीर्तन येते. त्यामुळे श्लोका सुद्धा आपण जास्तीत जास्त श्लोका पाठ केले पाहिजे, कारण ते जे आहे हे आपण सुखदेव गोस्वामींनी गायलेलं गीत आहे किंवा भगवंतांनी गायलेलं जे गीत आहे किंवा नारद पंचरात्र आहे ते गीत आपण गात आहोत. भगवंतांसंबंधी असलेली ही गीते श्रवण करणे हे काहीसे फारसे कठीण कार्य नाही. अनेक लक्षावधी वर्षापासून ही परंपरेनुसार प्रचलित आहेत आणि अद्यापि लोक त्याचा लाभ घेत आहेत. मग स्वतः सध्याच्या काळात मनुष्याने त्याचा पूर्ण लाभ घेऊन मुक्तीचा अनुभव का बरे करू नये, का बरे व्यक्तीने असा उत्कृष्ट अनुभव जो आहे हा करू नये. त्यामुळे भगवंतांच्या श्रवणामध्ये, कथा कीर्तनामध्ये नक्कीच भाग घेणं आपल्याला गरजेचं आहे. एक आहे नाम कीर्तन, दुसरं आहे लीला कीर्तन. याच्यामध्ये आपण भाग घेणं गरजेचं आहे. श्रीमद भागवतात नारद मुनी आपले शिष्य व्यासदेव यांना सांगतात की हे व्यासदेव, तपश्चर्या, वेदध्यान, यज्ञानुष्ठान, वैदिक मंत्रांचे उच्चारण, ज्ञान, दानधर्म किंवा पुण्यकर्माचे एकमात्र परमफळ भगवंतांच्या संगतीत भगवंतांच्या कीर्तीचे गायन करता यावे हेच आहे. वरील श्लोकात असे सूचित करण्यात आले आहे की भगवंतांच्या लीलांचे गायन कीर्तन करणे, भगवंतांची स्तुती करणे हे जीवात्माचे परम कर्तव्य आहे. तर आपण पाहिलं, एक आहे नामकीर्तन, दुसरं आहे लीला कीर्तन आणि तिसरं जे आहे ते आहे गुणकीर्तन. तर तिथे नारद मुनी जे आहे ते व्यासदेवांना सांगतायत की कशा प्रकारे भगवंतांचे जे गुण आहेत त्याचंही
आपण तेवढ्याच प्रकारे गुणगान केलं पाहिजे, त्याचं कीर्तन केलं पाहिजे. अशा प्रकारे संकीर्तन म्हणजे फक्त करताल मृदंग घेऊन जोरात केलेलं कीर्तन नव्हे, ते तर आहेच, पण त्याच्याच व्यतिरिक्त भगवंतांची लीला आणि गुण याचंही कीर्तन आपण प्रवचनाद्वारे करू शकतो. आणि त्याच्याद्वारे आपण ह्या कीर्तनात उत्साहाने भाग घेऊ शकतो. आणि ह्या अशा कीर्तनात घेतलेला उत्साहाने भाग जो आहे हा आपल्याला भक्तिमय जीवनामध्ये अतिशय मदत करणार आहे वरती जाण्यासाठी, उद्धार होण्यासाठी. अशा प्रकारे 32 जे आहेत, 32 आणि 33 अंग जे आहेत आपण आतापर्यंत पूर्ण केले. कोणाचा काही प्रश्न आहे आतापर्यंतच्या चर्चेवरती? हरे कृष्ण प्रभूजी, मला गुण कीर्तन विषयी थोडं कळलं नाही. अच्छा, पहिली गोष्ट म्हणजे आपण नामकीर्तन आणि लीला कीर्तन याच्याबद्दल पाहिलं. आज असं शेवटचं जे आहे त्याच्यात नारद मुनी जे आहेत हे व्यासदेवांना सांगतायत की व्यासदेव, तपश्चर्या, वेदाध्यान, यज्ञानुष्ठान, वैदिक मंत्रांचे उच्चारण, ज्ञान, दानधर्म इत्यादी पुण्यकर्मांचे एकमात्र परमफळ भगवंतांच्या संगतीत भगवंतांचे कीर्तीचे गायन करता यावे हेच होय. तर हे जे कीर्तीचं जे गाणं आहे, भगवंतांची जी कीर्ती आपण जसं म्हणतो ना, धायंस्तु वंशस्ते यशस्त्री संध्य, गुरूंचं जे कीर्ती आहे त्याचं जे आहे हे त्यांचं जे गुणगान जे आहे त्याचं मी निरंतर त्याचं गुणगान करेल. किंवा एवे यश घुषुक त्रिभुवन आपण म्हणतो प्रभुपादांच्या आरती, गुरु आरती करतो त्यावेळेस, की असे जे यश आहे हे पूर्ण त्रिभुवनात गायलं गेलं पाहिजे. तशाच प्रकारे गुणकीर्तन जे आहे म्हणजे भगवंतांचे जे विशेष गुण आहेत, भगवंतांचे जे दिव्य गुण आहेत त्याचं कीर्तन, भगवंतांचं जे यश आहे, त्यांची जी कीर्ती आहे त्या कीर्तीचं पण आपण निरंतरप्रमाणे त्याचं कीर्तीचं गायन, त्याचं भगवंतांचं असं गुणगान करणे, त्याला गुणकीर्तन असं म्हटलं जातं. हरे कृष्ण प्रभूजी. येस होईल. हा प्रभूजी, आपण बुक डिस्ट्रीब्युशनला पण बघतो कधी कधी संकीर्तन मुवमेंट म्हणतो, तर ते कसं समजून घेता येईल? प्रभुपादांनी सांगितलंय की एक आहे मृदंग, जो मृदंग जो आहे तो वाचतो, आणि दुसरा आहे बृहत मृदंग. जो मृदंग, या मृदंगाचा जेव्हा आवाज येतो त्यावेळेस कीर्तनात भाग घेतात भक्त आणि अतिशय उत्साहाने नाचतात. तशाच प्रकारे बृहत मृदंग म्हणजे ग्रंथ आहेत, आणि या ग्रंथांचं वितरण करतो एखादा व्यक्ती, तेव्हा तो तो सुद्धा भगवंतांचा जे नाम गुण रूप लीला जे आहेत हे दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो. आणि त्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य व्यक्ती करतोय तो म्हणजे प्रचार करतोय, आणि हा प्रचार कार्य म्हणजे संकीर्तन आहे. त्यामुळे प्रभुपादांनी जेव्हा कधी भक्त संकीर्तनाला जायचे किंवा पुस्तक वितरणाला जायचे तर त्या गोष्टीला संकीर्तन म्हणून सांगितलेलं आहे. या संकीर्तनाद्वारे तुम्ही भगवंतांचं गुणगान करताय, भगवंतांचा प्रचार प्रसार करताय, त्यांची गुणरूप लीला नामं जे आहेत हे व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे त्या गोष्टीला तुम्ही काय बृहत मृदंग किंवा संकीर्तन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे बुक डिस्ट्रीब्युशन हे संकीर्तन आहे, आणि त्या संकीर्तनामध्ये सुद्धा आपल्याला उत्साहाने भाग घ्यायचा आहे. ठीक आहे. हो प्रभूजी, थँक्यू. पुढचा अंग आहे नामजप. तर हा नामजप जो आहे तो म्हणजे सॉफ्ट चॅन्टिंग, म्हणजे आपण स्वतःला ऐकू येईल हळूहळू मंद आवाजात स्वतःपर्यंत आपण तो महामंत्र पोहोचेल, याला नामजप म्हणतात. आणि हे सुद्धा एक महत्वाचं अंग आहे आपल्या भक्तिमय जीवनातलं. 34वं अंग, एखादा मंत्र किंवा गीत हळूहळू मंद स्वरात उच्चारणे याला जप असे म्हणतात, आणि तोच मंत्र उच्च स्वरात म्हटला असता त्याला कीर्तन असं म्हणतात. उदाहरणार्थ, ज्यावेळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचे अगदी स्वतःला ऐकता येईल एवढ्या स्वरात उच्चारण केले तर तो जप होतो. आणि तोच मंत्र इतरांना ऐकू येईल इतक्या मोठ्याने म्हटला असता तर त्याला कीर्तन असं म्हणतात. महामंत्राचा जप आणि कीर्तन असे दोन्हीही करता येते. जप केल्याने केवळ जप कर्तव्याचे वैयक्तिक लाभ होतो, पण कीर्तन केल्याने ते कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येकाचा लाभ होतो. पद्मपुराणात असं म्हटले आहे, भगवत नामाचा जप अथवा कीर्तन करणाऱ्या मनुष्याला मुक्तीचा मार्ग तसेच अगदी स्वर्ग सुखाचा मार्ग देखील प्रशस्त मोकळा होतो. स्वर्ग सुखाचा मार्ग मिळतोय ना, मुक्तीचा मार्ग, आपल्याला कृष्ण सेवेची प्राप्ती ही आपले उत्कृष्ट ध्येय आहे. आणि त्यामुळे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याच्या श्रील प्रभुपादांनी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 16 माळांचा जप करून आपण भगवंत कृष्णांना प्रसन्न करतोय, त्यांना सांगतोय की कृपया मला आपल्या सेवेमध्ये नियोजित करा.
हे राधाराणी, हे कृष्ण, कृपया मला आपल्या सेवेमध्ये नियोजित करा. आणि तशा प्रकारे नामजपाची आपण महिमा भरपूर ऐकलेली आहे. आणि त्यामुळे नामजप हा अतिशय महत्वाचा अंग आहे शरीर आपल्या 64 अंगांपैकी. तर त्याचंही आपण व्यवस्थितपणे पालन करणं गरजेचं आहे. हरे कृष्ण. काही प्रश्न आहे कोणाचा नामजप? तुम्ही प्रवचन देऊ शकता, एवढ्या तुम्ही आता त्याच्याबद्दल ऐकलंय आणि एवढं उत्कृष्टपणे जप करता. ठीक आहे, आपण इथे थांबूयात आज. कोणाला काही बाकीच्या आतापर्यंत चर्चेवरती काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता, नाही तर आपण विराम देऊ. सर्व भक्तांना बुक डिस्कशन करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांनी बुक डिस्कशन करावं ही विनंती. कृपया आजचं महाराजांचं प्रवचन ऐका, विशेष करून शेवटचं, ज्याच्यामध्ये महाराजही राधानस्वामी महाराजही सर्वांना प्रेरणा देत आहेत. विशेष करून परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांना अर्पण केलेलं आहे पूर्णपणे करत या वर्षीचं. तर त्यामुळे त्यांना स्मरून, कारण गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांनी जेवढं वितरण केलं ग्रंथांचं किंवा ग्रंथ वितरणासाठी जी प्रेरणा दिलेली आहे प्रत्येक वेळेस, ती नेहमी विशेष आहे. त्यामुळे परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांचं स्मरण करून आपण नक्कीच जास्तीत जास्त पुस्तकी संग्रह. ठीक. कोणाला काही विचारायचंय, बोलायचं काही? ठीक आहे, आपण विराम देऊया इथे. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. भक्ती रसामृत सिंधू की जय. श्री गोस्वामी पाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. पंचकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. कोटि अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. आचार्य वैष्णव प्रभु श्रील प्रभुपाद की जय. कौस्तुभ प्रभुजी गेला वाटतं. माझं चालू आहे पण नेक्स्ट पाटील